नमस्कार माझ्या ब्लॉगमध्ये. भरपूर दिवस झाले खूप बोर होत होतं आणि कामाचा पण खूप जास्त स्ट्रेस आहे. त्यामुळे मी उदास बसत होती. त्यानंतर मी रीलवरती एक प्लेस बघितली जिथे भरपूर असे रंग आहेत आणि निसर्गाने त्या प्लेसला इतके रंगाने भरून टाकलंय, जे तिथे गेल्यावरती खूप जास्त पीस भेटतो असं त्या व्हिडिओमध्ये तर दिसतंय. सो मी पण आज विचार केला की आज त्या प्लेसला जाऊ, थोडेसे तिथले रंग माझ्या आयुष्यामध्ये सामावून घेऊ. सो तुम्हाला पण असेच त्या निसर्गातले रंग तुमच्या आयुष्यामध्ये घ्यायचे असतील, थोडासा पीस हवा असेल, थोडंसं नेचर वाईब्स हव्या असतील, तर तुम्ही सुद्धा त्या प्लेसला व्हिजिट करू शकता. आणि ती प्लेस कोणती आहे हे बघण्यासाठी तुम्हाला माझा हा ब्लॉग कम्प्लीट बघावा लागेल. सो त्यासाठी तुम्ही मला कम्प्लिटली पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये आपण एक साथ सोबत राहू, कशी ट्रॅव्हलिंग होते, काय सीन होत आहेत, कोणते रंग, कोणती प्लेस, नक्की काय ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूच या. प्लस तुम्ही मला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच विविध असे ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येते. लाईक अँड शेअर करा. सो आता आपण निघूया, आपल्याला उशीर झालेला आहे. सो पटपट निघूया आणि बघूया नक्की ती प्लेस कोणती आहे. सो हा माझा आजचा आउटफिट. सो आपण निघालो आहोत आणि विरार फाट्यावरून आपल्याला पालघरला जाण्यासाठी लेफ्ट घ्यायचं आहे. तसे मी काही नोट्स पण दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हा सर्वांना खूप जास्त इझी पडेल की आपल्याला कुठे कसं जायचं आहे ते. आणि स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल की रंग भरायला मी कुठे चालली आहे ते. सो हा आपला विरार फाट्यापासूनचा प्रवास सुरू झालेला आहे. काही सिनेरीज पण खूप छान आहेत. काही सिनेरीज मी कॅप्चर केलेल्या, बट त्या काय माहिती कुठे गायब झाल्या. त्यामुळे जेवढ्या सिनेरी मी कॅप्चर करू शकली तेवढ्या सर्व सिनेरीज मी ॲड केलेल्या आहेत. थोडीफार स्टार्टिंगला आम्हाला गर्दी, थोडा रश असा भेटला, बट त्यानंतर पुढे जो रस्ता होता तो फार मोकळा होता. हा आपला फर्स्ट टोल नाका आम्ही आता क्रॉस करतो आहे. आणि क्लाउडी वेदर आहे ना, त्यामुळे खूप बरं वाटतं. म्हणजे उन्हाळा आहे, बट तरीही थोडंसं ऊन सावली असं वातावरण आहे. त्यामुळे इतकं काही असं त्रास वाटत नाही. आणि तुम्हाला खरं सांगू, रस्त्याने इतके मोठे टँकर बाजूने जाताना मला एवढी भीती वाटत होती ना की मी काय सांगू. कारण एक तर एवढा सुसाट असा वारा सुटला होता, त्यामध्ये मी मला सावरू की माझा मोबाईल सावरू असं झालं होतं मला. कारण एक तर मी खूप बारीक आहे आणि त्यामध्ये एवढा वारा चालू होता. कारण हायवेवरती आपल्याला नॉर्मली स्पीड तरी थोडी जास्तच ठेवावी लागते. नॉर्मल रोड सारखं आपण नॉर्मलवाल्या स्पीडमध्ये नाही चालू शकत, बिकॉज तो हायवे आहे. आणि मग तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बट तरी मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करते की कसा झाला आहे पूर्ण रस्त्यामध्ये. कारण की त्या मानाने म्हणजे असं जर बघायला गेलं तर रस्ते खूप चांगले केले आहेत. गव्हर्नमेंटने काहीतरी चांगलं काम केलं आहे आपल्यासाठी की आपण जर बाईक रायडर आहोत तर खूप चांगल्या पद्धतीने आपण ट्रॅव्हल करू शकतो. आणि मी तुम्हाला सर्वांना सांगू शकते की जे बॅक सीटला बसतात ट्रॅव्हलिंग करताना, रायडिंग करताना, त्यांचं ॲक्च्युली काय चालू असतं ते त्यांनाच माहिती. कारण समोर जो चालवतो आहे त्याच्याशी आपण बोलू शकत नाही, वाऱ्यामुळे त्याला आवाज जात नाही. त्यामुळे आपण आजूबाजूचे नजारे आणि आपला मोबाईल हेच असतं. सो मीही तेच करत चालली होती. सो आपल्याला जिथे जायचं आहे त्या प्लेसला आपण आता आलेलो. ब्रिजच्या खाली लेफ्ट घेऊन त्यानंतर आपल्याला इथून पुढे जायचं आहे. हा बोर्ड दिसतो बघा, जव्हार लिहिलं, तिथे आपल्याला राईट घेऊन जायचं आहे. हॅलो, आपल्याला इथून राईट घ्यायचं आहे चेंजघरच्या इकडून. सो आपण आता पालघर, जिथे आपल्याला जव्हारला जायचं आहे, तिथे आपण एंट्री केलेली आहे. आणि हा इथे मोठा बोर्ड आहे. सो आपल्याला किती किलोमीटर जाऊन आपला जे प्लेस आहे जिथे आपल्याला पोचायचं आहे त्यासाठी किती किलोमीटर लागतील हे सर्व इथे डिटेल्समध्ये दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात उन्हाळ्यामुळे हे आजूबाजूची झाडेझुडपे कशी झाली आहेत. मी तर म्हणते की आपल्या मुंबईमध्ये एवढी पण झाडेझुडपे बघायला भेटणार नाही जे की इथे बघायला भेटतात. त्यानंतर हे अशी वळणाचे जे रोड होते गाडी वळत होती, सोबत मी पण वळत होती. तसं मी नेहमी बोलते की
जसं जिथे आजूबाजूला झाडे झुडपे आहेत तिथे थंडावा खूप चांगल्या प्रकारे असतो. सो ह्या रोडलासुद्धा खूप चांगल्या प्रकारे थंडावा होता. रोडचे जे सीन्स होते ते पण खूप चांगले होते. रस्ताही खूप खरंच चांगला होता. गावचा रस्ता आहे पण तरी खरंच खूप चांगला रस्ता होता. आजूबाजूला जसे गावा ठिकाणी लांब लांबच्या रस्त्यांसाठी काही वाहने आहेत तशी वाहने जात होती आणि काही लोक पायीच आपलं जे इथे जाणं तिथे जाणं तर त्यांचं पायीच चालू होतं. म्हणजे मी तर विचार करत होते की एवढा लांबचा प्रवास हे लोक कसं काय पायी करू शकतात, कशी ह्यांना एवढी सवय. त्यानंतर पुढे जाऊन ही मला छोटी छोटी लहान अशी स्कूलची मुलं दिसली. ती मला बोलते व्हिडिओ 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 व्हिडिओ. ती लोकं ही शाळेमध्ये येण्यासाठी खूप लांबून लांबून अगदी चालत प्रवास करतात. म्हणजे खरंच कुतूहल आहे त्या मुलांचं की ती किती एवढीशी त्यांची पावलं घेऊन शाळेमध्ये एवढ्या लांब येतात जातात. खरंच सो एवढा सर्व रोड मी खूप जास्त एन्जॉय करत आले कारण मला रंगच भरायचे होते आयुष्यामध्ये आणि फिरायला जायला मला खूप आवडतं. सो ऊन सावली गरम हवा थंड हे सर्व बघत सर्व एक्सपिरियन्स करत आम्ही इथपर्यंत पोचलो. आणि हा जो क्लाउडी वेदर होता ना तो मला खरंच खूप आवडला. आम्ही ऑलमोस्ट पोचतच आलेलो आहोत. त्यापैकी काही ब्रिज आम्हाला दिसले पण पाणी सुकला होता उन्हाळ्यामध्ये त्यामुळे एवढं खास असं तिथले व्ह्यू नाही दिसले. सो तुम्ही सिनेरी थोडी एन्जॉय करा. हे आपण आता पोचत आलो आहोत जिथे आपल्याला जायचं आहे. सो इथून तुम्हाला मंदिराच्या इथे जाण्यासाठी लेफ्ट घ्यायचं आहे. बाजूला आसपास थोडेसे दुकानं आहेत तिथून तुम्हाला लेफ्ट घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे. आणि मंदिराच्या मध्ये तुम्हाला पार्किंगसाठी सुद्धा जागा आहे. हे मंदिराचं एंट्री डोर. सो मी आता मंदिरात आली आहे. मंदिराचं मी मस्तपैकी दर्शन घेते. तोपर्यंत तुम्ही इथले सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. इथल्या मंदिराचे इथल्या परिसराचे रंग तुमच्या आयुष्यामध्ये घ्या आणि तुम्हीसुद्धा इथे नक्की विजिट करा जर तुम्हाला पीस हवा असेल, लाईफमध्ये थोडासा एक ब्रेक हवा असेल. किटकॅटवाला नाही, टेम्पलवाला. पार्किंग एरिया आहे. इथे तुम्ही पार्किंग करू शकता आणि समोरच एक हॉस्पिटलसुद्धा आहे. हा इथला काही नजारा आहे आणि हे मंदिराचं एंट्री डोर आहे. सो खूप सुंदर छोट्या कला त्यांनी केलेल्या आहेत ना की तुम्ही तिथे गेल्यानंतर ही गोष्ट बघू ती गोष्ट बघू की त्या मंदिराला दिलेले रंग. मंदिरामध्ये ही बाप्पाची जी सुंदर अशी मूर्ती जी आपल्या दगडूशेठ हलवाई बाप्पाप्रमाणेच आहे. सो तुम्ही बघू शकता त्या मंदिराचं जे पण टेक्स्चर जे पण आर्किटेक्चर त्या लोकांनी केलं आहे इतकं सुंदर इतकं प्रभावित आणि असं मन फुलवून टाकणारं असं आहे. मला तर खूप आनंद झाला ह्या मंदिरामध्ये येऊन. मी काही शॉर्ट्स घेतलेले आहेत मंदिराचे फोटो ते सुद्धा तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असे आहे. तुम्ही एन्जॉय करा ते शॉर्ट्ससुद्धा. तर तुम्ही मस्तपैकी थोडं परत फिरून येते. इथे आल्यानंतर बाप्पाकडे मनातली इच्छा मागितली. जो काही त्रास होतो आहे तो थोडा कमी होऊ दे, बरं वाटू दे, माझ्या घरच्यांना नेहमी सेफ ठेव, हे सर्व काही मागितलं. आणि मी पुन्हा एकदा मंदिराचं ब्युटिफुल असं व्ह्यू घ्यायला स्टार्ट केलं.
मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही इथे आले आणि इथे तुम्ही हे पाहू शकतात की पावसाळ्यात इथे पाणी भरत असेल आणि सुंदर असा नदीचा झरणा इथे वाहत असेल आणि तरी उन्हाळ्यातही इथे थोडंफार पाणी आहे आणि लहान मुलं एन्जॉय करतात त्यांचा उन्हाळा. त्यानंतर मी इथे पाहिलं की इथे फणसाची झाडं, मंदिराच्या बॅक साईडला भरपूर अशा गोष्टी, काही कारागीर होते जे तिथे भरपूर अशा गोष्टी, नवनवीन गोष्टी बनवत होते. म्हणजे येत्या काही दिवसामध्ये तिथे बसण्यासाठी सीट, वेगवेगळ्या गोष्टी ज्यांना आणखीन रंग देऊन हे मंदिर आणखीन किती सुंदर करता येईल हे सर्व त्यांचं चालू होतं. त्यानंतर ही मागची बाजू आहे खरं तर, जिथे पेरूची झाडं वगैरे आहेत. आणि मी इथे आल्यानंतर पाहिलं की आपल्या गावी बघा कसं एक सुंदर असं विहिरीवरती पाणी खेचण्यासाठी असतं, तशाच प्रकारे इथे ह्यांनी केलेलं आहे. छोटंसं असं आहे, आपली खेळण्यातली बादली, आणि हा पाणी वाया नको जावं म्हणून ते मटकं. त्यानंतर इथे काही ससे आहेत, काही म्हणजे भरपूर असे प्राणी पक्षी त्यांनी ठेवलेलेच आहेत बघण्यासाठी. सो हे ससे, हे लव बर्ड्स, म्हणजे मी अगदी त्यांच्यामध्ये वेडी झाली होती त्यांना बघायला, वेगवेगळे त्यांचे रंग आणि त्यांचा तो किलबिलाट. त्यानंतर मी पाहिलं इथे एका लव बर्ड्सने छोट्या पिल्लूला जन्म दिला आहे. सो ती कशी त्याला फीडिंग करते, त्यांचं प्रेम ते बघत होते. सो क्यूट, खूप बरं वाटलं मला इथे येऊन. ॲक्च्युली खूप शांतता, म्हणजे इथे रंग कुठे नाही आहेत, प्राण्यांमध्ये आहेत, पक्ष्यांमध्ये आहेत, आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे, झाडाझुडपांमध्ये आहेत, इथल्या इकडच्या माशांमध्ये आहेत, अगदी सर्वीकडे रंग आहेत. त्यानंतर मी हा इथला ब्रिज बघितला. मला ॲक्च्युली जायचं होतं ह्या ब्रिजवरून तिकडे थोडंसं क्रॉस करून, पण मी मनात विचार करत होते जाऊ की नको जाऊ, जाऊ की नको जाऊ, कारण जर गेले आणि पटकन कोणते काका वगैरे मला ओरडले मग. सो हे सगळं माझ्या डोक्यात चालू होतं, तरी पण मी गेली थोडीशी घाबरून वगैरे. आणि हा इथला छोटासा किल्ला असा त्यांनी प्रदर्शित केलेला आहे आणि तोही खूप सुंदर, छोटाच आहे बट खूप सुंदर असं त्यांनी केलेलं आहे. आणि मी जशी बोलले की इथे अजूनही काम चालू आहे, त्यामुळे बऱ्यापैकी बाहेरून जे काही त्यांचं काम होतं ते त्यांनी केलेलं आहे, पण इथे बऱ्यापैकी काम चालू आहे. म्हणजे ह्या साईडला तुम्ही बघू शकता थोडंफार काम त्यांचं चालू आहे. नेक्स्ट टाईम जेव्हा व्हिजिट करू शकतो त्यावेळेस कदाचित हे कंप्लीट झालेलं असेल. इथली फुलं वेगवेगळ्या रंगाची, त्यानंतर जशी मी बोलली होती इथले मासे तेही वेगवेगळ्या रंगाचे आहेत. पाणी थोडा घाण आहे ह्याच्यातला सॉरी, बट मासे दिसू शकतात. आणि ही आपली कोंबडी बाई बसली होती तर ती बाजूला आली. जसं की मी इथे येण्याआधी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की पीस हवा असेल, आयुष्यात भरपूर असे रंग हवे असतील, तुम्ही या प्लेसला व्हिजिट केलीच पाहिजे. आणि तुम्ही इथे बघू शकता की किती सुंदर सुंदर असे रंग आहेत, म्हणजे मंदिराचे, नेचरचे, इथल्या फुलांचे, इव्हन इथल्या माशांचे खूप सुंदर आणि सुरेख असे रंग आहेत जे तुम्हाला इथे आल्यावर बघायला भेटतील. पावसाळ्यात हा इथला मंदिर आणि इथलं दृश्य खूप सुंदर दिसतं, पण उन्हाळ्यामध्ये इतकंही गरम नाही आहे कारण झाडे आसपास आहेत. आणि इथे जे पण काही प्रदर्शन केलेलं आहे त्यांनी किंवा इथला जो पण सुंदर असा देखावा त्यांनी केलेला आहे खूप सुंदर आहे. आणि खरंच अजूनही इथे काम चालू आहे, जेणेकरून पुढच्या वेळेला जेव्हा पण तुम्ही व्हिजिट कराल तेव्हा इथे आणखीन नवनवीन गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील. प्लस इथे जो मागे झरणा आहे तो आता पूर्णपणे सुकला आहे, त्यामध्ये पाणी नाही आहे. पावसाळ्यात तो नक्की भरेल. जसं की मी तुम्हाला सांगितलं, पावसाळ्यामध्ये हा इथला नजारा
खूप सुंदर होईल बघण्यासारखं आणि अगदी शांत थंड वातावरण. आता थोडंसं गरम आहे, पण मला इथे येऊन खूप बरं वाटलं. म्हणून मी इथे थोडा वेळ आराम केला, बसले आणि आता निघायची वेळ झाली. सो आपण निघूया. तुम्ही बघू शकता इथे झाडावरती किती साऱ्या मुंग्या आहेत आणि त्याच झाडाखाली मी बसली होती. मंदिरातून आम्ही निघाले आणि येताना मी एक छोटासा असं ब्रिज बघितलेलं होतं. तिकडे थोडंफार पाणी वगैरे होतं. सो मी काही माझे छोटे छोटे व्हिडिओ सिनेमॅटिक्स घेतले, जे मी खूप एन्जॉय केले. आणि आजचा आपला हा व्लॉग आपण इथेच संपवूया. सो भेटूया आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये. आणि अशाच भरपूर अशा व्हिडिओसाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा माझ्या व्हिडिओजना, माझ्या व्लॉगला आणि शेअर करा, जेणेकरून आणखीन रीच भेटेल आणि मी आणखीन व्हिडिओ घेऊन येईल. सो थँक्यू सो मच.